नमस्कार मित्रांनो, पवार बाळासाहेब LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, जसं आपण फोर व्हीलर रोडवर ड्रायव्हिंग करतो त्यावेळेस आपण काय करतो, सगळ्या बाजूनं सतर्क राहून आपण गाडी चालवतो आणि गाडीला 2-2 ब्रेक पण असतात. मित्रांनो, ब्रेकची काय गरज आहे? ब्रेकमुळं काय होतं, आपल्याला खड्डा असेल किंवा टर्न असेल, आपल्याला जिथं पाहिजे तिथं आपण थांबवू शकतो. उत्तम ब्रेक असेल तर काय होतं, आपण जास्त पण पळवू शकतो, कारण आपल्याला कॉन्फिडन्स आहे की ब्रेक आपलं अर्जंट आहे. तसंच मित्रांनो, आपण जे जीवनामध्ये पैसे कमवतो ते ब्रेक कशासाठी? कंट्रोलसाठी. गाडी ते आपण खर्चावर कंट्रोल आणलं पाहिजे. आपण पैसे कमवतो खरं, जसं गाडी चालवतो खरं, पण गाडीला ब्रेक नसेल किंवा कंट्रोलमध्ये नसेल तर काय होईल, नुकसान होईल. तसंच पैसे कमवतो खरं आपण, परंतु त्याच्यावर कंट्रोल राहत नाही आपलं. आपण काय करतो, सगळे पैसे आलेले कमवलेले सगळे खर्च करतो. 99% लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. खर्चावर आपलं नियंत्रण नाही. त्याच्यामुळे जसं गाडीवर नियंत्रण नसेल तर काय होईल, ॲक्सिडेंट होतात. गाडी बघा, स्पीड नाही, भयंकर स्पीड आहे गाडीचा, 100, 140, 100-150 स्पीड आहे आणि ब्रेक जरी दाबलं तर गाडी घसरत जाऊन फार मोठं नुकसान होतं. गाडीचं नुकसान होतं, कधी कधी माणसं पण दगावतात. तसंच आपल्या जीवनामध्ये पैसे भरपूर कमवणारे लोक आहेत, भरपूर पैसे कमवतात, परंतु खर्च इतका असतो की त्यांचे पैसेच उरत नाहीत आणि काही प्रॉब्लेम आले की पैसे नसतात. म्हणजे काय होतं, जसं आपण फोर व्हीलर रोडला चालवतो तसंच जीवनाचं सूत्र आहे मित्रांनो. आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे ह्या गोष्टी. आणि नियंत्रण नसणं किंवा कंट्रोलच्या बाहेर जाणं. जसं आता खर्च करू नये असं म्हणत नाही, परंतु कंट्रोलमध्ये असावं खर्च. अति खर्च केला तर काय होईल, संकटात तुम्हाला काहीच राहणार नाही, पैसे इकडे येतील आणि जातील. आणि पैसे ठेवायची जागा पण, जसं रोड, तुम्ही प्रवास करताय फोर व्हीलरमध्ये, चांगल्या रोडने गेलं तर काय होईल, गाडीचे टायर चांगले राहतील, तुम्हाला तुमचा प्रवास अगदी सुरळीत राहील, तुम्हाला जास्त आदळणार नाही, आपटणार नाही, म्हणजे माणसाचं आणि गाडीचं नुकसान होणार नाही. तसंच आहे पैसे कमवताना पण. बऱ्याच वेळेस पैसे कमवले जातात परंतु त्या चुकीच्या जागी ठेवले जातात. म्हणजे चुकीच्या रस्त्याने गेल्यावर काय होतं, त्रास होतो ना, तसं चुकीच्या मार्गाने पैशाचा खर्च होतो आणि मग नंतर कळायला लागतं शेवटी. तेव्हाच आपण काय करू शकत नाही मित्रांनो. जीवनाचा प्रवास असा आहे की तो रिव्हर्स गेअर नाही. जीवनाच्या प्रवासाला रिव्हर्स कधी जीवन होत नाही मित्रांनो, पुढेच जावं लागतं. गाडी एखाद्या वेळेस आपण रिव्हर्स घेऊ शकतो फोर व्हीलर, परंतु मित्रांनो त्यासाठी आपण पहिलंच चुकीचा निर्णय घेणं किंवा करणं हे चुकीचं आहे. पैसे सगळे कमवतात परंतु सगळ्याकडे पैसे नाहीत. त्यासाठी LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर इन्कम देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, कारण हा प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो. कारण आयुष्यभर पैसे देणं कुठल्याही संस्थेला परवडत नाही. त्यासाठी हा प्लॅन बंद होत आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. चांगल्या गोष्टी केल्या तर वाईट दिवस येणार नाहीत, हे पेपरवर लिहून आहे. आणि आपण पैसे कमवतो आणि खर्च करतो तर आपल्याला काय होईल, पुढे नक्की प्रॉब्लेम येईल. आणि तेव्हाच तुम्हाला ह्या माझा व्हिडिओ जरी तुम्ही नंतर ऐकला तर काही उपयोग होणार नाही. कारण जसं गावाला जाताना आपण रिझर्वेशन करतो तसं पैशाचं रिझर्वेशन केलं पाहिजे. पैसे आलेले संपवल्यावर परत पैसे कमवता पण येणार नाही, कारण पैसे कमवायचा एक पिरियड असतो. माणसाला जगण्याचा एक पिरियड आहे जीवन, आणि पैसे अर्निंग स्पॅन एक आहे. अर्निंग स्पॅन कमी असतो, जगण्याचा पिरियड जास्त आहे. कारण रिटायरमेंट नंतर सुद्धा जगायचे, किती दिवस जगायचे माहीत नाही, परंतु त्यावेळेस तर खर्च वाढलेले असतात, महागाई वाढलेली असते, त्यावेळेस काय करणार. म्हणून आपण बचत करा योग्य ठिकाणी. जसं गाडी कंट्रोलमध्ये चालवली तर काय होईल, जरी गाडी उभा करायची वेळ आली तरी नुकसान होणार नाही मित्रांनो. आणि गाडी जर खूप वेगात असेल तर ब्रेक दाबलं तरीसुद्धा गाडीचा वेग जास्त असल्यामुळं फार मोठं गाडीचं आणि माणसाचं आतल्यात नुकसान होतं. तसंच आहे, बरेच लोक भरपूर पैसे कमवतात परंतु पैसेच राहत नाहीत, आणि आहे ती पण पैसे कमवलेले कुठे गेले कळत नाही. त्याच्यासाठी LIC ऑफ इंडियाकडे पैसे ठेवा. पैसे लिमिटेड भरायचे, अनलिमिटेड मिळतात. लाईफटाईम मनी बॅक पॉलिसी आहे, लाईफटाईम इन्शुरन्स आहे, 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात, सगळं काही आहे मित्रांनो. वेळ वाया घालवू नका, कारण आता सध्या स्थिर उत्पन्न देणाऱ्या बँकेत स्कीम नाहीत, कुठल्याच FD योजना पण नाही. कुठलीही बँक 10 वर्षाची तुम्हाला गॅरंटीज घेत नाही. LIC ऑफ इंडिया आयुष्याची गॅरंटी घेते मित्रांनो, समजून घ्या. आणि भारतामध्ये काय झालं मित्रांनो, LICमध्ये कितीही पैसे टाकून लोकांनी व्हाईट मनी केला. आता सरकारच्या लक्षात आले, आता लिमिट लावले. जसं प्रॉव्हिडंट फंडात 1.5 लाखाची लिमिट आहे, पोस्टामध्ये ATC, 1010D ही सेक्शन आहेत ना. ATC म्हणजे किती तुम्हाला टॅक्स वाचवता येईल, लिमिट आहे ना पैशाची, नसता लोक करोड रुपये टाकतील की.
बचत करायला प्रॉब्लेम नाही, परंतु टॅक्स फ्री इन्कम मिळण्यासाठी आणि पैसे भरताना टॅक्सचा डिस्काउंट मिळण्यासाठी, रिबेट मिळण्यासाठी लिमिट आहे. PPFमध्ये 1.5 लाख आहे, तसं LICकडं अनलिमिटेड होतं मित्रांनो. परंतु आता मार्च 2023 नंतर 5 लाखाची लिमिट आहे मित्रांनो. आणि मार्केट रिलेटेड जे प्लॅन आहे त्याला 2.5 लाख, असं टोटल 7.5 लाख रुपये एका पॅन कार्डवर. अजूनसुद्धा फायदा आहे मित्रांनो. लक्षात घ्या, LIC ऑफ इंडियामध्ये करोड रुपये टाकून लोकांनी व्हाईट मनी केला मित्रांनो. सरकारच्या लक्षात आलं आणि आता लिमिट लावलेलं आहे मित्रांनो. त्यासाठी फायदा करून घ्या. एका पॅन कार्डवर अजून एक पूर्ण फॅमिलीसाठी केलं तर अजून तुम्हाला फायदा करून घेता येणार नाही. एक संधी आहे मित्रांनो. ह्या गोष्टी आपल्याला न सांगता समजल्या पाहिजेत, परंतु सांगून काही लोकांच्या लक्षात येत नाही मित्रांनो. वेळ ही फार चांगली असते, परंतु आपल्या कर्मामुळं, चुकीमुळं वाईट वेळ येते. सगळे पैसे कमवतात, परंतु सगळ्याच्या घरी पैसे राहत नाहीत, किंवा आयुष्यभर काम करून सगळ्याला पेन्शन मिळत नाही. त्याचं कारण आहे आपण पैसेच ठेवत नाही, ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी ठेवतो. त्यासाठी LIC ऑफ इंडियाकडे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या, उशीर करू नका. उशीर केलात की 100% नुकसान होईल. जगण्याचा आनंदच नष्ट होतो पैसा नसेल तर. कारण पैसा कमवताना आपल्याला त्रास होतो, ज्यावेळेस उत्पन्न बंद झाल्यावर एक दिवस बंद होणार आहे, त्यानंतर काय करणार. फार गंभीर विषय आहे मित्रांनो. विचार करा आणि प्लॅनिंग करा. मला फोन करा. LIC ऑफ इंडियाकडे लिमिटेड भरून अनलिमिटेड पैसे मिळायचा प्लॅन आहे. लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे. लाईफ टाईम इन्शुरन्स मिळायचा प्लॅन आहे. लवकरात लवकर घ्या. ओके, थँक्यू.